शुभ सकाळ मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थेट स्वर्गनगरी कोकणातून. मंडळी थंबनेल बघून व्हिडिओ कशाबद्दल आहे समजलं असेल. तर आता आम्ही चाललो डुगवे गावात. लोटेश्वर मंदिर आहे तिथे, त्या मंदिरामध्ये भेट द्यायला चाललो आहे आम्ही. आणि ते मंदिर असं आहे की एका दगडावरती शंकराचं छोटंसं मंदिर आहे. तर तिथे चाललो आहे आम्ही. आज सोमवार आहे, तात्यानं पण सुट्टी घेतली नव्हती. मस्त वार आहे, मस्त वातावरण पण भारी आहे. तर अजून पण आपले 2 मित्र आहेत. तर कोण आहे ते तुम्हाला दाखवतो. आता इथून जायचं आहे न्यूईला. तर नाश्ता वगैरे करू आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आज पण हेल्मेट घेतलं आहे बघा. कालचा कॅमेरा इथे लावला होता, त्याच्यामुळे व्हिडिओ करायला सोपं होतं. मग पुढचा व्ह्यू असा दिसतो त्याच्यातून. तर चला प्रवासाला सुरुवात करूया. आज आपण स्प्लेंडर घेऊन चाललो आहे तात्याची. याच्यावरून प्रवास होणार आहे आजचा. चला प्रवासाला सुरुवात करूया. प्रवासाला सुरुवात केली आहे आजच्या. निवळी 10 किलोमीटर, रत्नागिरी 27, कोचवडे 6 किलोमीटर. आता पोचलो आहे चिवराट फाट्यावर. म्हणजे रत्नागिरीत जाताना रोडवर खड्डे नाही असं कधी होणारच नाही. इकडेच बघा, पोलीस चौकीच्या इथं बघा किती खड्डा आहे. आता पोचलो आहे आम्ही निवळीला बरोबर. निवळीला पण सगळीकडून खोदून ठेवी नाही, त्याच्यामुळे काय समजत नाही. आपल्याला वडापाव खायला जायचं आहे, त्याच्यामुळे आपण इकडून वरून जाऊया. पूर्णच आहे असा रोड आता केला, डायव्हर्जन दिलेला आहे. स्वाद आस्वाद, निवळीला कधी आलात ना, स्वाद आणि आस्वाद दोन्ही दुकानामध्ये एक नंबर वडापाव भेटतो. आपण वरती स्वादमध्ये जायचं आहे कारण आपल्याला पॅकेज खायचं आहे. इथे खालच्या साईडला आस्वाद वडापाव सेंटर आहे. आणि इकडं पुढे गेला की वरती ए बाबू ए बरंच आहे काय. इथं स्वाद वडापाव आहे, पण स्वाद वडापाव हां घरी सगळे गरमागरम वडापाव भेटतो. दादा आहेत पॅटीस द्या, पॅटीस 3 द्या, 3 सगळे जण आहेत. पॅटीस गरमागरम पॅटीस खायचं आपल्याला. गरमागरम नाश्ता आलेला आहे. पॅटीस, दही पॅटीस मस्त पैकी, दही चटणी आणि पॅटीस. वडापाव 18 रुपये इथं. मस्त पैकी स्वाद वडापाव सेंटर. कधी आलं तर नक्की या वडापाव पॅटीस का. मिसळ पण भारी असते. नाश्ता तर एक नंबरच सर्व. चला नाश्ता वगैरे करून झाला आहे. आता आपल्या भावाच्या घरी जायचं आहे, सुमित दादा तालवे, गावचा गोष्टी. बस लागले. हातकंबात तारवेवाडीत जायचं आहे, तारवेवाडी. हातकंब्याला जायला पुढे आहे, पण हातकंब्याच्या सगळ्या वाड्या आहेत ना, त्या सगळ्या इकडून स्टार्ट आहे. तारवेवाडी, बोंबलेवाडी. तर आपल्याला इकडं जायचं आहे आतमध्ये तारवेवाडीमध्ये, सुमेशच्या घरी. वरची बोंबलेवाडी इथं आहे, वरची बोंबलेवाडी. ह्या वाड्या सगळ्या हातकंब्यातच येतात मोडतात. वरची बोंबलेवाडी, इथं तारवेवाडी आहे मध्ये. या तारवेवाडीत आपला भाव राहतो. इथं बघा सुमित तारवे यांचा वाडा आहे बैलांचा. इथं नाव होतं ना, हे काय सुमित नाव आहे, वाडा नावावर आहे त्याच्या. सुमितच्या नावावर आहे वाडा. बैल आहेत यांच्या अजून पण बघा, पेंडामेंट आहे वरती. त्याच्या नावावर करून ठेवले ना वाडा. तारवेवाडीतून आम्ही निघालोय आणि आता पुढे चाललोय हातकंब्यात, खाली ब्रिजवरती. इकडून पण वाड्या आहेत.
इकडे शेती लावायची आहे, सगळे दळे लावायचे आहेत. इथं हातकंबेर कारेवाडी मराठी शाळा आहे, मराठी शाळा इथं खाली. इथं पूल आहे छोटासा. इकडे या साईडला डाव्या साईडला ना सनगरेवाडी आहे, हातकंबा सनगरेवाडी. आम्ही गेलो आहे सनगरेवाडीमध्ये पण. इकडं हातकंबा गावात पोचलो आता आपण. आता आम्ही उभे आहोत हातकंब्या गावात, खाली ब्रिजवरती. आणि इथून एक ब्रिजच्या इथून आहे ना रोड जातो, तिकडून आपल्याला झरेवाडीत जायचं आहे. झरेवाडीच्या इकडून चांदेर आहे, चांदेरा इथून कुर्तडे, त्याच्यानंतर डुगवे, असा मोठा प्रवास असणार आहे आज. आणि अंतर पण बरंच आहे. रत्नागिरीतून पण तिकडून रोड आहे जायला, आणि आपण इकडून जायचं आहे शॉर्टकटने. शॉर्टकटमध्ये तसं नॉनकटच आहे, लॉंगकटच आहे. पण बघूया आता कसा प्रवास होतो. इथे एकदा आम्ही रावण नृत्य स्पर्धा बघायला आलो होतो. हा इकडून ब्रिज केला आहे डायरेक्ट हातकंबा. हा हायवे चालू झाला आहे ब्रिजवरून. डायरेक्ट वरती. इकडे कुठेतरी मी एकदा लग्नाच्या ऑर्डरला आलो होतो. कुठेतरी एक वाडी आहे, पटकन लक्षात येत नाही वाडीचं ना. चांदेरा इकडे, अरे आता चांदेरा इकडे जातो खाली. इथून मी गेलो एकदा. एक मंदिर आहे, एक नंबर मंदिर आहे. आदिबाई देवी मंदिर आहे. कधी परत आला तर नक्की भेट देऊ. इथं बघा सुंदर मंदिर आहे. मंदिराचं काम पण कसलं भारी केलं आहे बघा. परिसर पण भारी आहे मंदिराच्या बाजूचा. गावागावातून अशी मंदिरं खूप छान असतात. झरेवाडी गाव मंदिर आहे. सदाई प्रसन्न. तिकडं धरण भारी आहे रे. तिथं पोहायला आला होता? नाही आला होता तुम्ही? पाणी उंच आहे तिथं. मस्त हे पण आहे बंधारा धरण. इकडे पण उमरे गाव आहे काय? म्हणजे हा मोठा गाव आहे उमरे गाव. इकडून पण रोड आहे उमरे गावात जायला. हे बघा सेम बोर्ड लागलेला आहे इथं. वातावरण बा काय झालं अगदी एक नंबर. शिमल्यानं भरत असेल. मस्त पूर्ण उतार आहे. कधी आला तर सावकाशचा. हा रोड रत्नागिरीतून येतो ना. उमरेगाव झरेवाडी हातकंबा पायी म्हणजे हा शॉर्टकटच आहे. हा रत्नागिरीतून येतो रोड. तिकडून रातावेळी गेलो तर दाखवतो मग तो रोड पण. आदर्श उमरे नाका. त्याला ब्रिज लागलेला चांदेराईचा.
देवदे कुरतडे, आपल्याला कुरतडे साईडला जायचं. कुरतडे इकडं चांदेराईचा हा रिक्षा स्टँड म्हातारवारला आहे की इथून राईट घ्यायचा आपल्याला कुरतड्यात जाण्यासाठी. आज बाजार आहे वाटतं, मंगळवार बाजार, सॉरी सोमवार बाजार, मंगळवार नाही सोमवार बाजार आहे वाटतं आज चांदेराई. कुरतड्यात जायला हा रोड पकडलेला आहे आम्ही. रस्ता थोडा मध्ये खराब आहे. गावातले रस्ते झालेच पाहिजे. हा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ चांदेराई, नवरात्र तिकडे मोठा कार्यक्रम असतो. बऱ्याचशा ठिकाणी त्या बसतात. पूर्ण चढचढच आहे वरती, रस्ता पण मध्ये मध्ये खराब आहे. दरड कोसळण्याची शक्यता आहे तरी वाहने सावकाश चालवा. बापरे, पण आता पाऊस नाही आहे त्याच्यामुळे आम्ही जाऊ शकतो. कोसळल्याचं वाटतं. हे बघा पावसातून वाटच आहे भाई, रिस्क आहे. हे बघा कसे आले खाली. उद्या परत पाऊस असा तर नक्कीच कोसळू शकते. त्याच्यामुळे आधीच त्याने बोर्ड लावून ठेवला नाही तिथं. वातावरण बघा कसलं वाटतं, एक नंबर. उकलेटीचं पाणी आहे का? हां, शेती करतात. श्री साम्रवळनाथ मंदिर प्रवेशद्वार कुरतडे, मोठं मंदिर असणार. नक्कीच एक दिवस आपण मंदिराकडे भेट देऊ. आपल्याला आता समोर जायचं आहे डुगवे गावात. काय रे? हा छोटासा ब्रिज आहे आणि मला वाटतं इथून डुगवे गावाला सुरुवात होते. बघा डुगवे लिहिलं आहे इथं. चला फायनली पोहोचलो डुगवे गावात. आता पुढे जाऊया, मंदिराकडे जायचं आपल्याला, लोटेश्वर मंदिराकडे. जिल्हा परिषद विद्या मंदिर डुगवे, इथं पण शाळा आहेत. गावागावातून मराठी शाळा बऱ्याच आहेत. नाही म्हटलं तर इकडं येताना बऱ्याच मराठी शाळा भेटल्या आपल्याला. डुगवे गाव आहे. तुम्हाला ड्रोनने फुटेज काढून दाखवतो वाडी कशी दिसते. आपण ड्रोन आणलेला आहे आज, आपला सुमित भावाचा ड्रोन. आज ट्राय करूया हे डुगवे गाव कसा दिसतो वरून, केवढा मोठा आहे ते समजेल आपल्याला व्हिडिओद्वारे. लोटेश्वर मंदिर डुगवे, पुढं जायचं आहे आपल्याला. रोडवरतीच मोठी कमानी आहे. बरेचसे पर्यटक येतात इथे. गाड्या लागल्यात. आज वार आहे सोमवार आणि आम्ही आलो आहे लोटेश्वर मंदिराकडे. मस्त स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे एका दगडावरती मोठ्या. दाखवतो तुम्हाला खाली गेल्यावरती. आणि तिथला परिसर पण भारी आहे, कारण नदीमध्येच पाण्यामध्ये मोठा दगड आहे, त्याच्यावरती महादेवाचं छोटंसं मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला. इकडं पाट आहे बघा, पाटाचं सुळलं सुळलं पाणी. हां त्याला बघ मला भारी आहे, एक नंबर भाई. इथला ड्रोन शॉट मी काढायला सांगणार आहे तुम्हाला दाखवतो आणि डुगवे गाव दाखवणार आहे.
मस्त पाकाडी गेले खाली. पाटाचं पाणी बघा बघा कसं जात आहे. सगळ्या कांड्या यांना दले एक मळाच आहे पूर्ण. एक नंबर वाटतं शेतीचा माल. ते छोटं दुकान पण आहे. कधी आलात तर नक्की काय लागलं तर घ्या. बरीचशी शेती केलेली आहे दरवर्षी. वातावरण एक नंबर आहे. इथला ड्रोन म्हणजे तुम्हाला हा भाग दाखवतो, नक्कीच दाखवणार. आधी जाऊया काही दर्शन घेऊया, त्याच्यानंतर भाऊचा परिसर तुम्हाला दाखवतो. मन अगदी शांत होऊन जातं, तृप्त होऊन जातं इथं. आणि इथं एक चांगली सोय आहे. इथं आहे ना शौचालय आहे वरती, हे बघा लेडीज जेंट्स. अरे इथं पहिलं हे होतं, काम चालू आहे वाटतं खाली. हे काम चालू आहे. मागे आलं ना तेव्हा तर बसायला वगैरे होतं, इथून एंट्री होते अशी. हां काम चालू आहे. व्हिडिओ करत होता. हां रील बनव. काम चालू आहे. काम काय ना काहीतरी करतायत नवीन. नक्कीच पूर्ण झाल्यावरती सुद्धा आपण येऊ, तेव्हा दाखवेन. आणि म्हणजे प्रत्येक ठिकाणची पूर्ण माहिती नाही देऊ शकत, कारण कोणतरी तिथला ओळखीचं पाहिजे माहिती सांगण्यासाठी. जेवढं जमेल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करेन मंडळी. कोणतरी ओळखीचं असतं तर त्याच्याकडून पूर्ण माहिती घेतली असते. इथं बोर्ड आहे, त्याच्यावरती आहे थोडीफार माहिती, दाखवतो मला. दर्शनासाठी जाण्याचा मार्ग इकडून दर्शनाला जायचा आहे बघा. आणि समोर लोटेश्वर मंदिर बघा. एका मोठ्या पाषाणावरती स्वयंभू महादेवाचं मंदिर. आणि बाजूला नदी. एक नंबर वातावरण आहे. आज पाऊस पण नाही आहे. जेव्हा पाऊस असतो, जास्त पाणी असतं ना, तेव्हा सगळे भरतं इकडं. व्हिडिओ बघितले असतील तुम्ही, पूर्ण इकडून पाणी असतं. जायचं वरती आपल्याला दर्शन घ्यायला. नक्कीच आज ड्रोनने तुम्हाला वरून कसा दिसतो हा भाग पाहायला भेटणार आहे. म्हणजे अशा लोखंडाच्या पायऱ्यावरती जायला. आणि इथं बघा मस्त खळखळणारं पाणी. बरंचसं पाणी असतं इकडून, पूर्ण सगळं भरलेलं असतं. इकडं मंदिरामध्ये पोचलो आहे आणि इथं आता तुम्हाला दर्शन घडवतो. सर्वांनी दर्शन घ्या. आजूबाजूचा परिसर पण भारी आहे. आता आम्ही ड्रोन फ्लाय करणार आहे तिथून. आणि आज सोमवार आहे, त्याच्यामुळे बरेचसे भाविक येतात इकडं डुगवे गावी. वातावरण पण भारी आहे, लोकेशन पण भारी आहे मंडळी. नक्की भेट द्या कधी आलात तर. डुगवे लोटेश्वर मंदिर हे बघा. इथून बघा कसा व्ह्यू दिसतोय. चला ड्रोन फ्लाय करूया.
मस्तपैकी दर्शन वगैरे झालं आहे आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे आम्ही. इकडं सुमित बघा लाडू घेऊन आला आहे, लाल वाटाणे आणि राजगिरा लाडू. किती आहेत त्याच्यामध्ये? 4च आहे, चौघांना 4 आहेत बरोबर. किती? 2.5 रुपये. आता हे किती रुपये पण? 10 रुपये. 10 रुपये. 10 रुपयाला 4 लाडू. इकडं मस्त कमाने आहे. आता इथून आपल्याला घरी जायचं आहे, आले त्या रस्त्याने. आले तिकडूनच जायचं आहे ना? देख एक 2 मध्ये येणार आहे. मस्त आहे घरी बनवला. ते एक लपरी आहे, तर काकींच्या इथून नक्की घ्या कधी आला तर लाडू वगैरे. एक वाजला बरोबर. चला परतीचा प्रवास सुरू करतोय. इथला ड्रोन शॉट तुम्ही बघितलाच असेल. गाव पण भारी आहे, पण इकडचं कोण ओळखीचा असतो त्याच्या घरी गेलो असतो. रत्नागिरी 25 किलोमीटर, चांदारे 5 किलोमीटर, हातीस 18. मला वाटतं आपण 41 किलोमीटर आलो असतो. हां 41 किलोमीटर आम्ही आलो आहे. जाता आता 2 आपले भाव भेटले इथे कोरतड्यामधलेच आहे. नाव का तुझं? आकाश पालवकर. आणि तुझं? अनिरुद्ध कांबळे. हां चला चौकात जा. गाडी बिड्या चौकात चालवा रे. हां आम्ही जात होतो तेवढ्यात ते गाडी घेऊन थांबले फोटो काढायला. चला मी पण आता निघतोय घरी जायला. तात्याची क्वीनला बघा चाप बीप लावला नाही कसं व्यवस्थित. डुगव्यात लोटेश्वरला जाताना कुरतडे गाव लागतं आणि तिथे एक कमानी होती रवणनाथ मंदिर म्हणून. तर तिथे आत्ता आम्ही आलो आहे आणि हा व्हिडिओ थांबवतो आहे. आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ मंदिराचा गावात आम्ही तिथून आलो त्याच्यानंतर व्हिडिओ मोठा होईल म्हणून हा व्हिडिओ थांबवतो आहे आत्ताचा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे रवणनाथ मंदिर आणि इथे एक रामेश्वर मंदिर लागलं आहे आम्हाला भेटलं इथं. दोन्ही पण मंदिर जवळजवळच आहे. तिथं पुढे रवणनाथ मंदिर आहे, इथं रामेश्वर मंदिर आहे. तर म्हणजे हा व्हिडिओ थांबवतो आहे. ह्याचा पुढचा व्हिडिओ बघा. तिकडून छोटीशी वाट आले तर रस्ता मस्तपैकी जंगलातून तिकडून आम्ही खाली आलो आहे. आता विचारत आलो त्या पोरं भेटली 2 कुरतड्यातली. त्यांना विचारून आलो वाडी कुठली आहे ती माहीत नाही वरती आम्हाला. तिथं फक्त कुरतडे म्हणून लिहिलेलं आहे. तर ही 2 मंदिरं पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्हाला. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ बघा. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.